आणि तिकडे मातोश्री बाहेर आमदार सचिन आहेर बोलतायत, आपण थेट जाऊया। आमचे दोन्ही शहर प्रमुख, काँग्रेसचे शहर प्रमुख हे बसून अंतिम स्तराची आघाडी, महाविकास आघाडीचे हे 3 घटक एकत्रित चर्चा आमची चाललेली आहे। आम्ही मनसेबरोबर युती केलेली आहे, ती काय लपून नाही आहे, जग जाहीर आहे। काँग्रेस आणि आमच्यातली पण युतीची चर्चा पुणे महानगरपालिकेमध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। उद्या त्यावरती पक्षप्रमुखांना विचारून शिक्कामोर्तब करून उमेदवारांची पण देखील यादी तयार करून उद्या संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर करण्याचा मानस पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आहे। आज राष्ट्रवादीची जयंत पाटील आणि राखी जाधव आले होते। मुंबईमध्ये ते तुमच्यासोबत येणार असल्याच्या चर्चा आहेत। 2-2.5 तास चर्चा झाली, तुम्ही देखील त्या ठिकाणी होतात। नक्की काय चर्चा झाली, काय ते आम्ही सर्व वरळीतल्या दुसऱ्या उमेदवारांच्या विषयावरती आलो होतो। म्हणजे त्या चर्चेचा एक भाग मी नव्हतो, पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांच्या बरोबर त्यांची आज सखोल चर्चा झाली। प्रत्येक सीट्स जे त्यांनी मागणी केलेली आहे त्या सीट्सवरती झाली। त्या सीट्स कसे देता येतील, नाही देता येतील याच्यावरती गंभीर चर्चा झाली। शेवटी निवडून येणाऱ्याचा मेरिट आहे की नाही, निवड देण्यासाठी अर्थ नाही। त्यांच्या काही ज्या आताची जी भौगोलिक परिस्थिती पाहता जे विद्यमान ज्या नगरसेवकाच्या सीट्स आहेत तिकडे देखील काही राजकीय उलटपलट झालेले आहेत। असं असताना पण त्या परिसरामध्ये पण देखील आपण मिळून आपला उमेदवार कसं निवडून आणता येईल हा निर्धार करून सकारात्मक चर्चा आज त्यांच्याबरोबर झालेली आहेत। अंतिम निर्णय त्यांच्याकडनं पवारसाहेब, अंतिम निर्णय आदरणीय उद्धवजी स्वतः त्या बैठकीमध्ये असल्यामुळे त्यांच्या स्तरावर पण चर्चा झाली। अनिल परबजी, वरुण सरदेसाईजी, सूरजजी ही सर्व मंडळी आम्ही सर्वजण तिकडेमध्ये होतो आणि त्या माध्यमातून सकारात्मक बैठक झाली। एक वॉर्डामध्ये त्यांच्यावर झालेली आहेत। पण जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की स्थानिक स्तरावरती एक भूमिका आणि इकडे एक वेगळी भूमिका असं न होता मुंबई शहरामधली त्यांची भूमिका कशा पद्धतीने आपल्याला घ्यायची ते पक्षाच्या स्तरावरती चर्चा करून अंतिम निर्णय लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे। सोबत असणार की काँग्रेससोबत जाणार, कारण एक शिष्टमंडळ तिकडे पण भेटतंय। नाही, आता बघा आज आमच्याकडे जे आलेला शिष्टमंडळ हा माजी प्रदेशाध्यक्ष, एक ज्येष्ठ पक्षाचे नेते आणि मुंबई शहराचे अध्यक्ष त्यांच्यावर आलेले आहे। आता दुसरा शिष्टमंडळ कुठे गेलं, का गेलं हे आम्हाला काय माहिती नाही आहे, पण आम्ही आमच्याकडनं जे काय त्यांना देता येईल, करता येईल हे आम्ही दिलेलं आहे। आता तो त्यांचा निर्णय घ्यायचा आहे की त्यांना आम्ही ही जी लढाई ही सत्तेपेक्षा मुंबई वाचवण्यासाठी आणि मुंबईला जे लयलूट चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी त्या लढाईमध्ये त्यांना आमच्यावर राहायचं की नाही राहायचं तो ते सर्व विषय त्यांचा आहे। एक मराठीमध्ये राज्यामध्ये 3.37 लाख मुलं कुपोषित आढळलेली आहेत, एक प्रकारे रेकॉर्ड झालेला आहे, कसं पाहिजे? ही दुर्दैवी आहे आणि मोठमोठे जाहिराती करायच्या, मोठमोठे कोटीवधी रुपयाची निधी लाडकी बहीण आणि वेगवेगळ्या योजनेसाठी द्यायचं असं दाखवायचं आणि याच जी नवीन पिढी निर्माण होते त्याला बर्बाद करण्याचं काम होतं। ही अत्यंत दुर्दैवी, निषेधार्थ, दुःखद अशी ही घटना आणि हे निकाल आहेत किंवा निकर्ष आहेत आणि हे वारंवार ज्यावेळी आम्ही सभागृहामध्ये मांडतो तर ते असं काहीच नाही म्हणून सांगतात। आजही आदिवासी पाड्यामध्ये असेल, निवळ त्या आदिवासी पाड्यामध्ये नाही तर आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये गरिबीची दारिद्र्य रेषाखाली जात असताना कुपोषण वाढणं ही 21व्या शतकामध्ये आणि विशेषतः प्रगतिशील महाराष्ट्राला हे काही शोभनीय नाही आहे। याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। सरकार आता तरी जागा होणार आहे की नाही, सरकार या बाबतीतली आपली भूमिका काय घेणार आहे, म्हणून येणाऱ्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये हाही प्रश्न आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही। आज झालं ना आता मराठी झालं का? थांबा तर माईक काढा ना, बूम काढा ना, बूम काढून घ्या मराठीवाले। ठीक आहे प्रशांत एनडीटीव्ही कुठे? एनडीटीव्ही अरे थांबा, मला ऑलरेडी हातात टाकायचं आहे।